हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॉब्लेम सेट 5 पाहणार आहे. चॅप्टर 5 प्रॉबॅबिलिटी, स्टँडर्ड 10, मॅथमॅटिक्स 1. Example 11. There are 6 cards in a box, each bearing a number from 0 to 5. Find the probability of each of the following events: that a card drawn shows a natural number, a number less than 1, a whole number, आणि a number is greater than 5. Solution: the numbers on the cards are from 0 to 5. Therefore, S is equal to 0, 1, 2, 3, 4, 5. Therefore, n of S is equal to 6. आता पहिला इव्हेंट आहे, लेट ए बी द इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन शोज अ नॅचरल नंबर. मग यामध्ये नॅचरल नंबर आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 5. म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 5/6. आता दुसरा इव्हेंट, लेट बी बी द इव्हेंट दॅट the card drawn shows a number less than 1. यामध्ये लेस दॅन 1 फक्त एकच आहे, झिग, आणि तो म्हणजे 0. म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू 1. म्हणून पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 1/6. आता थर्ड इव्हेंट, लेट सी बी द इव्हेंट that the card drawn shows a whole number. आता याच्यामध्ये होल नंबर म्हणजे पूर्णच आहे हे, 0पासून 0, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून एन ऑफ सी इज इक्वल टू 6. म्हणून पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 6/6 इज इक्वल टू 1. आता चौथा इव्हेंट, लेट डी बी द इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन शोज अ नंबर ग्रेटर दॅन 5. तर याच्यामध्ये ग्रेटर दॅन काहीच नाही आहे, ग्रेटर दॅन 5 काहीच नाही आहे, म्हणून हा एम्प्टी राहील. देअरफॉर एन ऑफ डी इज इक्वल टू 0. म्हणून पी ऑफ डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 0/6 इज इक्वल टू 0. म्हणून आन्सर आहेत पहिलं
5/6, दुसरं 1/6, तिसरं 1 आणि चौथं 0. Example 12. A bag contains 3 red, 3 white and 3 green balls. One ball is taken out of the bag at random. What is the probability that the ball drawn is red, not red, either red or white? Solution: the sample space. तीनही तीन कलरचे आहेत म्हणून आपण तीनही घेऊया. R1, R2, R3 हे 3 रेड झाले. नंतर W1, W2, W3 हे 3 व्हाईट झाले. आणि नंतर 3 ग्रीन G1, G2 आणि G3. म्हणून N(S) = 9. आता पहिला इव्हेंट. Event A is that the ball picked up is a red ball. There are 3 red balls. म्हणून A = R1, R2 आणि R3. म्हणून N(A) = 3. म्हणून P(A) = N(A) upon N(S) = 3/9. म्हणजेच काय 1/3. आता दुसरा इव्हेंट आहे की रेड बॉल नाही निघणार. B is the event that the ball picked up is not a red ball. मग रेड नसेल तर दुसरे कोणते? That is a ball picked up is either white or green. एक तर पांढरा निघेल नाही तर हिरवा निघेल. आता यामध्ये व्हाईट 3 आहेत. W1, W2, W3 आणि ग्रीन 3 आहेत. G1, G2, G3. म्हणून N(B) = 6. म्हणून P(B) = N(B) upon N(S) = 6/9 = 2/3. आता इव्हेंट 3. C is the event that the ball picked up is either red or white. म्हणजे एक तर लाल निघेल नाही तर रेड निघेल नाही तर व्हाईट निघेल. म्हणजे B सारखंच झालं आहे. C = रेड 3 आणि ग्रीन 3. म्हणजेच N(C) = 6. म्हणून P(C) = N(C) upon N(S) = 6/9 म्हणजेच 2/3. म्हणजे पहिला आन्सर आहे 1/3, दुसरा आन्सर आहे 2/3 आणि तिसरा आन्सर आहे 2/3. Example 13. Each card bears one letter from the word mathematics. The cards are placed on a table upside down. Find the probability that a card drawn bears the letter M. मॅथेमॅटिक्स या शब्दामध्ये एक लेटर वेगळं केलं. MATHEMATICS म्हणजे N(S) = 11. आता इव्हेंट दिला आहे
Let A be the event that the card drawn bears the letter M. आता M लेटर असणारे यामध्ये किती कार्ड आहेत? आता M याच्यामध्ये 1 आणि 2 दोनच आहेत. 2 वेळा M आहे, म्हणून N of A = 2. म्हणून P of A = N of A upon N of S = 2/11. Answer आहे the probability that a card drawn bears letter M is 2/11. Example 14. Out of 200 students from a school, 135 like Kabaddi and the remaining students do not like the game. If one student is selected at random from all the students, find the probability that the student selected doesn't like Kabaddi. Solution. There are 200 students. म्हणून N of S = 200. 135 students like Kabaddi. students like Kabaddi. 200 minus 135 is equal to 65 students do not like Kabaddi. Let A be the event that the student selected does not like Kabaddi. N of A is equal to 65. म्हणून P of A is equal to N of A upon N of S is equal to 65/200. आता हे 5ने डिव्हिजिबल आहे दोन्ही, म्हणून 5ने डिवाईड केलं तर 13/40. म्हणून आन्सर आहे द प्रॉबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड डज नॉट लाईक कबड्डी इज 13/40. Example 15. A 2-digit number is to be found from the digits 0, 1, 2, 3, 4. Repetition of the digit is allowed. म्हणजे नंबर रिपीट झाले तर चालतील. Find the probability that the number so formed is a prime number, multiple of 4 आणि multiple of 11. Solution. Form 2-digit numbers. 0 cannot be at 10 place. 10th प्लेसला 0 नसायला पाहिजे, तरच तो 2 अंकी संख्या होईल. म्हणून मग सॅम्पल स्पेस आहे S is equal to 10, 11, 12, 13, 14, नंतर 20, 21, 22, 23, 24, 30, 31, 32, 33, 34, 40, 41, 42, 43 आणि 44.
म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू आहे 20. आता पहिला इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट that the number form is a prime number. आता यामध्ये प्राईम नंबर कोणकोणते आहे? 11, 13, 23, 31, 41 आणि 43. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 6. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 6/20 म्हणजेच 3/10. लेट बी बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्म इज अ मल्टिपल ऑफ 4. म्हणजे 4च्या टेबलमध्ये असणारे, 4नी डिव्हिजेबल असणारे 12, 20, 24, 32, 40 आणि 44. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू 6. म्हणून पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 6/20 इज इक्वल टू 3/10. आता थर्ड एक्झाम्पल आहे, लेट सी बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्म इज अ मल्टिपल ऑफ 11. म्हणजे 11नी डिव्हिजेबल असणारे नंबर म्हणजे 11, 22, 33 आणि 44. म्हणजे एन ऑफ सी इज इक्वल टू 4. म्हणजेच पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 4/20 इज इक्वल टू 1/5. म्हणून पहिला ॲन्सर आहे 3/10. दुसरा ॲन्सर आहे 3/10 आणि तिसरा ॲन्सर आहे 1/5. एक्झाम्पल 16. द फेसेस ऑफ अ डाय बियर नंबर 0, 1, 2, 3, 4, 5. If the die is rolled twice, then find the probability that the product of the digits on the upper face is 0. The solution, the die is rolled twice, the sample space. आता त्या डायवर 0, 1, 2, 3, 4, 5 असे आहेत म्हणून 0, 0 येऊ शकतात, 0, 1 येऊ शकतात, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5. म्हणजे पहिल्या याच्यावर 0 असले तर दुसऱ्या याच्यावर 0पासून 5पर्यंत, नंतर 1 असेल तर 0पासून 5पर्यंत, 2 असेल तर 0पासून 5पर्यंत आणि 3 असेल तर 0पासून 5पर्यंत. तसंच पहिला 4 असताना दुसऱ्याचे 0पासून 5 आणि पहिला 5 असताना 0पासून 5पर्यंत. म्हणजे हे टोटल झाले एन ऑफ एस इज इक्वल टू 36. आता इव्हेंट आहे, लेट ए बी द इव्हेंट दॅट द प्रॉडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 0. तर 0 येईल प्रॉडक्टमध्ये
अशा कोणकोणत्या संख्या आहेत? म्हणजे ए इज इक्वल टू काय काय येऊ शकते? 00, 01, 02 म्हणजे एक 0 असला किंवा 2 0 असले तर ॲन्सर 0 येते. 03, 04, 05, 10, 20, 30, 40 आणि 50. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे n ऑफ ए इज इक्वल टू 11. म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 11 अपॉन 36. म्हणून ॲन्सर आहे द प्रॉबेबिलिटी दॅट द प्रॉडक्ट ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज 0 इज 11 अपॉन 36. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा. गुड बाय.